तसंच या ठिकाणी गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ हळवल या कंपनीतील एक राज्य पुरस्कार प्राप्त आपल्यासोबत आहेत सन्माननीय ओमप्रकाश चव्हाण माऊली. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका काय आहे, काय सांगाल? माझी भूमिका या नाटकात एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, त्यातील मी एक मोठी आणि म्हणजे सवती आणि म्हणजे स्त्रियांच्या भावना किंवा त्यांचे विचार, स्वार्थ निस्वार्थ या गोष्टीचा त्यात संघर्ष आहे. म्हणजे स्वार्थापोटी काय होतं आणि निस्वार्थपणाने काय मिळतं या गोष्टीचा हा मिलाप आहे आणि खूप सुंदर स्टोरी आहे ही. मलाही ती भूमिका करायला खूप आवडली आणि मी या नाटकात त्या पद्धतीने म्हणजे या नाटकाचा एंड खूप सुंदर आहे. अगदी पूर्ण नाटक चालू असताना पूर्ण नाटकाचा टर्न त्या शेवटच्या पॉईंटला बाहेर पडतो आणि खूप सुंदर वाटतं. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या मागे. म्हणजे आज दशावतार कारकिर्द विचारात घ्यायला गेलो तर साधारणतः किती वर्ष या दशावतार क्षेत्रात तुम्ही काम करताय? तरी 35-40 वर्ष. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला सुरुवातीलाच राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्या पुरस्काराचे जे काही निकष असतात म्हणजे त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो, मग त्या अनुषंगाने त्यावेळी ज्याच्या भूमिका साकारल्यात, तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका नेमकी कोणती, काय सांगाल त्याविषयी? नाही, तसं मला सांगता येणार नाही. याचं कारण असं आहे, जेवढी मी नाटकं केली त्याच्यातली प्रत्येक भूमिका मी मन लावून आधी करतो आणि त्यामुळे म्हणजे त्या प्रत्येक म्हणजे हे मी सांगणं अतिशयोक्तीचं वाटेल, पण प्रेक्षकांना ही गोष्ट माहीत आहे की मी ज्या नाटकातल्या भूमिकेला न्याय देतो किंवा ती स्वीकारतो, ती करतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी सगळ्या गोष्टी बारकाईने विचार करूनच केलेल्या असतात आणि प्रत्येक भूमिका मला आवडतेच. असं काय नाही म्हणजे ठोस म्हणजे एक भूमिका असं माझं काही नाही. प्रत्येक भूमिका त्यात लेवलच्या ताकदीने करणं माझी पहिल्यापासून ती सवय आहे आणि सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून करत असतो. आता पुरस्काराचं निकष वगैरे जर म्हटलं ना तर आधी दशावतारात स्त्रीपात्रे पुरुषाने करणं ही परंपरा आहे. आता त्यात पुरस्कारापर्यंत जर जायचं असेल किंवा तिथपर्यंत आपल्याला जर संधी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी तिथे मेहनत आहे. मेहनत अशी की मी पुरुष आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, अगदी मलासुद्धा माहीत आहे, परंतु त्या 3 तासात जाणवता कामा नये. म्हणजे प्रेक्षकांना जाणवता नाहीच, परंतु आपल्यालासुद्धा जाणवता नाही. त्या भूमिकेत प्रत्येक भूमिका करताना माझा तो विचार असतो आणि ती तशी होऊन जाते. त्यामुळेच म्हणजे गणपती बाप्पाच्या कृपेमुळे हे सर्व साध्य होतं. आणि त्यात मोठी गंमत म्हणता येईल, पुरुष स्त्रीपात्र जेव्हा करतो तेव्हा स्त्रियांचे जेवढे निकष म्हणजे अगदी जे कधी माहीत नाही किंवा जे दिसत नाही अशा गोष्टीसुद्धा त्यातून आपल्याला साकारता आल्या पाहिजे. त्यांची अदाकारी किंवा काय म्हणजे स्त्रियांचे बारकावे म्हणजे त्या हुबेहूबपणा प्रत्येक म्हणजे त्याला सगळेच गोष्टी असतात, बघणं, बोलणं, चालणं, सगळ्या गोष्टी. अगदी श्वाससुद्धा माझ्या दृष्टीने श्वाससुद्धा टाकताना तो बाईचा वाटला पाहिजे म्हणजे असं. त्याच्यावर माझा अधिक भर असतो, अधिक कल असतो. हा तुमचा अभ्यास, हे तुमचं निरीक्षण ह्या माध्यमातून तुम्ही साकारण्याचा प्रयत्न केला. दशावतार क्षेत्रात तुमच्या अगोदर जे स्त्री पात्र करणारे जे अभिनय कलाकार आहेत किंवा तुम्ही एक आदर्श म्हणून किंवा कारण प्रत्येकाला कोण ना कोणतरी एक गुरु असतो, मग त्यासाठी तुम्ही कोणाचा नामोल्लेख कराल काय? नाही, काय झालं माहिती आहे, माझी सुरुवात जेव्हा झाली ना तेव्हा मला अगोदर दशावताराबद्दल काहीच माहीत नव्हतं.
दशावताराबद्दल माहीत नव्हतं आणि म्हणजे त्या पात्रांबद्दल सुद्धा नाही. म्हणजे इव्हन आपण स्त्री पात्राचा जर विचार केला तर त्यावेळीसुद्धा मला ते पूर्वीचे कलाकार करायचे ते पुरुषही वाटायचे. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला त्या बघताना जाणवायचं की पुरुषासारखं नाही, पुरुषासारखं बोलणं, त्यांची बॉडी किंवा त्यांचा अभिनय ते पुरुषासारखं वाटायचं. त्यामुळं असं मला काय भावलं नाही कधी. पण जेव्हा मी प्रवेश केला ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी म्हटलं चेंज करायच्या. म्हणजे त्यात काहीतरी आहे, आपल्याला ताकद लावून करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून मी ती स्वतः भूमिका करता करता प्रत्येक भूमिका करताना स्त्रियांची नक्कल कशी करता येईल हुबेहूब तो आपोआप अभ्यास होत गेला. आणि मी त्या दृष्टीने मी त्या भूमिकेजवळ प्रत्येक भूमिकेजवळ बघत होतो. कारण मी पुरुष असून सुद्धा स्त्री वेश म्हणजे स्त्री वेश धारण करत होतो. त्यामुळे तो कल माझा त्या दृष्टीने होता आणि त्या दृष्टीने मी विचार करत होतो की बाई म्हणजे काय, नेमकी बाई म्हणजे काय करायचं. म्हणजे समजा तुम्ही मेकअप केलं किंवा साडी नेसलात, कोणी दिसू शकतो. बरोबर. मेकअप केल्यानंतर चेहरा बदलू शकतो, परंतु दिसणं आणि करणं, आणि मी हावभाव दिसण्यापेक्षा करण्याला महत्त्व देतो आणि दिलं ते. त्यामुळे तुम्ही साध्य करू शकलात. साधारणतः 30 ते 35 वर्ष हो, ह्याचे काय 40 वर्ष. माझ्या बालपणीत मी नाट्यप्रयोग बघितलेला राजा हरिश्चंद्र तारामध्ये. त्यात नटवर्य नटसम्राट गोविंदजी तावडे होते. मला ते खूप आवडायचे आणि मला प्रत्येक वेळी म्हणजे त्यांच्यापर्यंत आता सध्या माझा हे त्यांचा आणि माझं प्रत्यक्षात त्यांची कधीच बालपणात माझी भेट झाली नाही, पण नाटकाच्या माध्यमातून व्हायची. त्यांच्याविषयी काय सांगाल, कारण खूप महान कलाकार ते. नाही नाही, त्याच्याबद्दल सगळ्याच गोष्टी महान होत्या. एक त्यांची महत्त्वाची गोष्ट, त्यांना एक चांगली जाण होती की नाट्यप्रयोग कसा उचलून धरायचा, नाटकाचं बॅलन्स कसं पकडून ठेवायचं, हा त्यांच्यात महत्त्वाचा गुण होता. दुसरी गोष्ट, ते प्रत्येक भूमिकेला तसाच न्याय द्यायचे, तसाच म्हणजे जसा हवा. म्हणजे प्रेक्षकांना कधी वाटलंच नाही की अरे हो हे चुकीचं आहे, ते हुबेहूब आहे असं प्रत्येक वेळी वाटायचं. त्यामुळे आणि त्यांच्यासोबत मी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाटक घेताना कसं न्यायचं, कारण नाटक हा विषय खूप कठीण आहे. बरोबर. सगळ्या कलाकारांनी मिळून एकत्र येऊन ते मन लावून म्हणजे अगदी ताकद लावून जर केलं तर ते दशावतार. अगोदर नाटक हे नॉर्मल, दशावतारी नाटक हे नॉर्मल नाही ना. दशावतारी नाटक आधी रंगवताना स्वतःची ताकद लावावी लागते इतर कलांपेक्षा. तर इथे ती ताकद त्यांच्याजवळ होती आणि त्या गोष्टी सगळ्या मी त्यांच्यासमोर असताना ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या. त्यामुळे एखादा सीन रंगवायचा कसा, त्यात एखादी गोष्ट नसेल तर ती आणता येईल का, ती आणून तशी हुबेहूब करायची, ती रंगवायची. तर हे सगळं मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे तो कुठेतरी सहवास तुम्हाला हो. त्यांचा लाभला आणि त्यात बरंच मार्गदर्शन तुम्हाला मिळालं. कारण त्यांच्या बऱ्याच भूमिका म्हणजे राजा हरिश्चंद्र तर साक्षात अगदी म्हणजे मी त्यांच्याबरोबर त्यांची पोरगीपासून ते त्यांच्या आईपर्यंत केली. भूमिका केली. बरोबर. म्हणजे त्यावेळी ते आमचं दोघांचं वय म्हणजे ते माझ्या वडिलांच्या जागी बरोबर. होते पर्सनल. बरोबर. पण जेव्हा मी मुलगी पण गेलो, बायको पण गेलो, आई पण गेलो. म्हणजे मला आठवतं की त्यावेळी ते महारथी बरोबर. कर्णाची भूमिका करायची आणि मी कुंती कुंती. करायची. आणि त्यावेळी जवळजवळ माझं वय 20-22 वर्षाचं होतं. पण तरीसुद्धा मला ती एक म्हणजे आव्हान होतं, ते आव्हान होतं की एवढ्या मोठ्या कलावंतांबरोबर मला त्यांची आई करता येईल आणि आई करण्याची संधी मिळाली. म्हणजे अशी माणसं माझ्याबरोबर आधी होती. माझा खरा फायदा त्या लोकांमुळे झाला. आणि दशावतारात मी आवर्जून सांगेन की तुम्ही काम करताना आपल्यापेक्षा मोठा असावा. मी आजही माझ्यापेक्षा खूप अनुभवी असावा, माझ्यापेक्षा खूप मोठा असावा असं मला मनापासून वाटतं. कारण याच्यामुळे आपल्याला शिकता येतं, आणखी काहीतरी नवीन करता येतं. म्हणजे ही कलेविषयी असणारं प्रेम किंवा कलेसमोर असणारा आपला नम्र भाव
कुठेतरी आपल्याला अत्युच्च शिखरापर्यंत यशापर्यंत नेऊ शकतो आणि ती भावना तुमच्या मनात सुरुवातीपासून होती. हे बघा, कलावंत म्हटल्यानंतर अगोदर पहिला गुण म्हणजे लीनता असायला हवी. मी अभ्यासून केलेल्या गोष्टीतून हे मी सांगू शकतो, कारण लीनतेनं सगळं जग जिंकता येतं. बरोबर. आणि त्यात कलावंत जर म्हणून जीवन जगायचं असेल तर तो गुण महत्त्वाचाच. त्याशिवाय तुम्ही यशस्वी मुळीच नाही. हे सगळं तुम्ही साकार म्हणजे कला ही एक तपश्चर्या आहे हो. आणि ती साधारणतः 35-36 म्हटले 3 तप हो. तुम्ही या ठिकाणी दशावतार कलेसाठी केलात. खरंच तुम्ही या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात. 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, ज्या जुन्या आठवणी आहेत त्यासुद्धा सांगण्याचा प्रयत्न. तुमची पूर्णरित्या नक्कीच मुलाखत असणारच आहे माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल. पण आजच्या पुरती मी थांबतो आहे. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा येतो आहे. धन्यवाद.